ठाकरे म्हटलं की मुंबई हे शिवसेनेचा बालेकिल्ला आणि मुंबईमध्ये आवाज फक्त ठाकरेंचाच. ठाकरे नेहमीच मुंबईसोबत लॉयल राहिले. मुंबईवर जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा धावत होता तो ठाकरे सैनिक. मग पूर असो, दहशतवादी हल्ला असो की रजा अकादमीचा राडा असो, तेव्हा सर्वात पुढे आणि सर्वात आधी रस्त्यावर उतरला तो ठाकरे सैनिक. आज ठाकरेंच्या पडत्या काळात मुंबईकरांनी ठाकरेंसोबत राहणं गरजेचं आहे. कारण तुमच्या वाईट काळात जी माणसं तुमच्यासोबत असतात त्यांची जर वाईट वेळ आली असेल तर तेव्हा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावं. कारण वेळ सर्वांची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. पुढच्या आठवड्यात निवडणुका जाहीर होतील आणि मग सुरू होईल दोन ठाकरेंच्या अस्तित्वाची शेवटची लढाई. ही लढाई सोपी नाही. विरोधात गडगंज पैसा ओतला जाणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा पाऊस आणि दमदाटी, सत्तेचा पुरेपूर वापर करून ही निवडणूक जिंकण्याचा अतोनात प्रयत्न केला जाणार आहे. परंतु या पैशासमोरही आपले ठाकरे सैनिक जोमाने ताकदीला लागतील आणि येणारा काळ कठीण आहे. पण मराठी माणूस यावेळी ठाकरेंसोबत राहील आणि राहिला पाहिजे. बाकी देवा काळजी, आई भराडी पाठीशी आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि महाराष्ट्रातील तमाम ठाकरे प्रेमिकांपर्यंत पाठवा ही आपणा सर्वांना नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.